छत्रपती संभाजीनगरमध्ये वीज पडून एकाचा मृत्यू तर 3 जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली। वैजापूर तालुक्यातील शिवराईमध्ये ही घटना घडली। शेतामध्ये काम करत असताना अचानक मुसळधार पाऊस आला। पावसापासून बचाव करण्यासाठी चौघे प्लास्टिक डोक्यावर घेऊन बसले तेवढ्यात वीज कोसळली। या घटनेत एकाचा मृत्यू तर 3 जण जखमी झाले। तिघांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। मराठवाड्यात 14 दिवसांपासून वीज पडून 20 पेक्षा अधिक जणांचा मृत्यू झाला। मिळालेल्या माहितीनुसार वैजापूर तालुक्यातील शिवराई शिवारात वीज पडून एकाचा मृत्यू तर 3 जण गंभीर जखमी झाल्याची घटना शुक्रवारी दुपारी 3 वाजताच्या सुमारास घडली। भागवत काशीनाथ डीके वय वर्ष 32 या व्यक्तीचा अंगावर वीज पडून मृत्यू झाला, तर सचिन आसाराम सोनवणे, वनिता सागर सोनवणे आणि नीता सचिन सोनवणे हे 3 जण अंगावर वीज पडल्यामुळे गंभीर जखमी झालेत। या घटनेबाबत स्थानिकांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार सोनवणे कुटुंब हे शिवराई शिवारात गट क्रमांक 22 मध्ये पेरणी करत होते। दुपारी 3 वाजताच्या सुमारास अचानक पाऊस सुरू झाला। पावसापासून संरक्षण करण्यासाठी चौघे प्लास्टिकच्या ताडपत्री डोक्यावर घेऊन मोकळ्या जागेत बसले। त्याचवेळी अचानक त्यांच्यावर वीज कोसळली। या घटनेत चौघे गंभीर जखमी झालेत। जखमी झालेल्या चौघांना तातडीने वैजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं। मात्र भागवत डीके यांना डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केलं, तर तिघांची प्रकृती गंभीर असल्यामुळे त्यांना वैजापूर शहरातील खासगी रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आलं। सध्या त्यांच्यावर डॉक्टरांच्या निगराणीखाली उपचार सुरू आहेत, तर एकाची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे।